नांदणीच्या जैन मठामध्ये माधुरी अर्थात महादेवी हत्तीन ही गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ होते. पेटा संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं महादेवीला गुजरातमधल्या वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जैन मठाच्या व्यवस्थापनानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवत महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर तातडीनं कार्यवाही करत वनतारा व्यवस्थापनानं महादेवीला वनतारामध्ये नेल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला. लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली. नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महादेवीला परत आणण्यासाठी देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेत राष्ट्रपतींना महादेवीला पुन्हा जैन मठात आणण्यासाठी विनंती करण्यात आली. या व्यापक जनआंदोलनांची वनतारा आणि राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांनी नांदणी मठाच्या महास्वामींबरोबरच जिल्ह्यातल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुंबईमध्ये बैठक घेत महादेवीसाठी पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन लढाईमध्ये सरकार सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली आहे. सरन्यायाधीश B.R. गवई, न्यायमूर्ती K. विनोदचंद्रन आणि A.S. चांदूरकर यांच्या खंडपीठानं या याचिकेवरील सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे. गुरुवारी 14 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.